तुमच्या घरात येणारं दूध हे गाई म्हशींपासून येतं असं आपल्याला वाटतं, पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे दूध अशा गोठ्यात बनतं जिथं गाई म्हशीच नाहीयेत तर? हा धक्कादायक प्रकार घडलाय साताऱ्यात आणि तो उघड केलाय अर्थातच धडाडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी. मोठमोठ्या हॉटेल्सवर कारवाई करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता भेसळयुक्त दुधाकडे वळवलाय. धक्कादायक बाब म्हणजे अन्न व औषध प्रशासनानं भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या एका केमिकलच्या गोठ्यात धाड टाकली आणि गाई म्हशी नसलेल्या गोठ्यात केमिकल पासून तयार होणारं दूध जप्त केलं. नेमकी ही धडक कारवाई काय आहे, तुकाराम मुंढेंनी ही कारवाई कशी केली, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. तुकाराम मुंढे कोणालाही न जुमानता धडक कारवाई करणारे आयुक्त. मुंढे यांच्यामुळे अन्न व औषध प्रशासन राज्यात चर्चेत आलंय. सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आता मुंढेंचा मोर्चा वळालाय तो भेसळयुक्त दुधाकडे. सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र या धडाकेबाज मोहिमेअंतर्गत आयुक्त तुकाराम मुंढेंनी आधी मोठमोठ्या हॉटेल्सवर कारवाई केली. आता त्यांनी भेसळयुक्त दुधाचा पर्दाफाश केलाय. खरं तर मुंढे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात बनावट दुधातल्या भेसळ प्रकरणी छापे वाढवलेत. यामुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडालीय. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर ओतल्याचं समोर आलंय. अशीच एक कारवाई मुंढेंच्या प्रशासनानं केली, ती साताऱ्यामध्ये. FDIनं सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं केलेल्या कारवाईनं एकच खळबळ उडाली. कारण इथं एका गोठ्यात केमिकलच्या माध्यमातून दूध तयार करत असल्याचं समोर आलं, ज्या गोठ्यात गाईच नाहीयेत. तरीही तिथं दुधाचा महापूर वाहतोय. असा भयंकर प्रकार अन्न व औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यामध्ये उघड झाला. फलटण तालुक्यातल्या होळ गावात केमिकलच्या सहाय्यानं बनावट दूध तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अन्न व औषध प्रशासनाला यश आलंय. या कारवाईमुळे जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीरा नदीच्या काठावर असलेल्या होळ गावातल्या एका गोठ्यामध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकानं या ठिकाणी अचानक धाड टाकली. गोठ्यात तपासणी सुरू केली. तिथं एकही गाय किंवा म्हैस नसताना मोठ्या प्रमाणात दूध आणि ते बनवण्याचं साहित्य आढळून आलं. रासायनिक प्रक्रियेद्वारे हे बनावट दूध हुबेहूब नैसर्गिक दुधासारखं तयार केलं जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि अधिकारीही चक्रावले. आता अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं घटनास्थळावरून बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केलंय. या जप्त केलेल्या मालाचे नमुने तातडीनं चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. या गंभीर प्रकारानंतर पथकानं संबंधित दोषींविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल केलाय. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतात. दरम्यान या धडक कारवाईनंतर फलटण तालुक्यात बनावट आणि केमिकल युक्त दूध तयार करणारं एक मोठं जाळं सक्रिय असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या मते ही कारवाई म्हणजे फक्त हिमनगाचं एक टोक आहे. तालुक्यात अशा अनेक ठिकाणी अजूनही छुप्या पद्धतीनं केमिकल युक्त दूध तयार केलं जात असल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यामुळे प्रशासनानं फक्त एका कारवाईवर न थांबता या संपूर्ण रॅकेटचा मुळापासून बिमोड करण्यासाठी व्यापक धडक मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरतीये. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या या कारवाईमुळे भेसळ केलेल्या दुधाचं हादरवणारं सत्य उघड झालंय. दरम्यान सोलापूरमध्ये सांगोला तालुक्यातल्या जवळा इथं अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई करत 37,000 लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केले, ज्याची किंमत 15 लाख रुपये इतकी आहे. या सगळ्या धडाकेबाज कारवाईचं कौतुक होत असलं तरी एक सवाल कायम आहे, तो म्हणजे केमिकल पासून तयार केलेलं विषारी दूध जर रोज लोकांच्या घरापर्यंत आणि लहान मुलांच्या दुधाच्या पेल्यापर्यंत पोहोचत असेल तर हा फक्त भेसळीचा गुन्हा नाहीये, नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला जीवघेणा खेळ आहे का, आणि तो रोखायचा कसा? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.